नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ अक्ष. मी स्वाती दिवेकर आपले मनापासून स्वागत करते. स्त्रीची विविध रूपे आपल्या अगदी लहानपणापासून आपण बघत असतो. तिला शक्तिरूपात आपण पूजत असतो, जी ढाल बनून आपले रक्षण करते. ती असते आपली जीवन आनंददायिनी, मातृत्व दातृत्वच्या भूमिकेतील अन्नपूर्णा, प्रेरणा देणारी, आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणारी, आपल्या जीवनाला समर्पित करणारी, नात्यांना समृद्ध करणारी, गुरु, माता, भगिनी, भार्या, पुत्री, सखी, संगिनी अशा विविध रूपातील स्त्री. सन्मान स्त्रीत्वाचा करण्यास अतीव आदराने मस्तक झुके, कौतुक करण्यास शब्दच माझे झाले मुके, शब्दच माझे झाले मुके. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत जयश्रीताई अंबासकर. त्यांची मी ओळख करून देते. जयश्रीताई अंबासकर मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये काव्यलेखन आणि गीतलेखन करत असतात. 6 मराठी आणि 2 हिंदी अल्बमसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की, अभिजित राणे, विवेक काजरेकर आणि न्यू जर्सीचे निखिल अय्यर, प्रशांत गिजरे अशा संगीतकारांसाठी गीतलेखन. सुरेश वाडकर, देवकी पंडित, पद्मजा फेणाणी, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर अशा अनेक नामवंत गायकांचा गीतांना स्वरसाज. माझी मी अशी मी ह्या ब्लॉगला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या स्पर्धेमध्ये स्टार माझा चॅनेलचा पुरस्कार मिळालेला आहे. नागपूर आकाशवाणी आणि मुंबई दूरदर्शनवर निवेदन. अंध मुलांसाठी ऑडिओ बुक्स तयार करणाऱ्या पुण्यातल्या यशोवाणी संस्थेत नियमित ऑडिओ बुक्स रेकॉर्डिंग. आम्ही दोघी या स्वलिखित कविता आणि गाण्यांच्या कार्यक्रमाचे अमेरिकेत आणि भारतात यशस्वी प्रयोग. 10व्या अखिल भारतीय गझल संमेलनात निमंत्रित गझलकार. 96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कथाकथन, सूत्रसंचालन अशा विविध जबाबदाऱ्या त्या पार पाडत असतात. आपण त्यांचे स्वागत करूया. नमस्कार जयश्रीताई, तुमचे खूप खूप स्वागत आहे. मनापासून धन्यवाद. जयश्रीताई, तुम्हाला लिहिण्याची आवड कशी निर्माण झाली आणि काय काय प्रकारचे लिखाण तुम्ही करता? लहानपणापासून माझ्या आईनी मला वाचनाची खूप आवड लावली. म्हणजे आपले चांदोबा, कुमार, किशोर, चंपक अशी भरपूर मुलांचं मासिक, अशी भरपूर पुस्तकं यायची. माझे बाबासुद्धा अगदी व्होरॅशियस रीडर होते. तर वाचनाची आवड तेव्हापासून लागली. आणि मग लग्न झाल्यानंतर साधारण 12 वर्षांनी आम्ही भारताबाहेर गेलो, म्हणजे कुवेतमध्ये राहायला गेलो. तर कुवेतमध्ये काय होतं, जेव्हा मुस्लिम देश आहे एकतर तो, आणि आपण म्हणतो ना सांस्कृतिक भूक, हो, ती सांस्कृतिक भूक काहीतरी तुम्हाला करायला भाग पडते. अगदीच. तर आम्हाला ना मायबोली.com ही साईट आम्हाला सापडली असंच नेटवर सर्फ करता करता. तर तिथे आमच्यासारखे जे भारतीय परदेशात राहतात तर त्यांच्यासाठी एक खूप सुंदर प्लॅटफॉर्म होता. कारण तेव्हा काही फेसबुक वगैरे काही नव्हतं. तर तिथे भरपूर लोक लिहायचे आपापले अनुभव. तर कुवेतमध्ये राहण्याचं म्हणजे कसं तिथलं जीवनमान आहे किंवा काय तिथे काय गमती जमती होतात, तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना सांगता सांगता लिखाणाची सवय झाली. अरे वा. आणि मी म्हटलं आता ब्लॉग्स असतात, तेव्हा असायचे, म्हणजे आता सुद्धा आहे माझा ब्लॉग, अजूनही मी मेंटेन करते. तर त्या ब्लॉगवर लिहिणं सुरू झालं. आणि मग काय जगातल्या कानाकोपऱ्यातनं कुठून कुठून अनोळखी लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या त्याच्यावर. तर मग की हां, आपल्याला काहीतरी जमतंय लिहिणं हा एक कॉन्फिडन्स आला. तर तेव्हापासून मग गद्य लिखाणाला सुरुवात झाली ब्लॉगपासून. फारच छान. ब्लॉग्स म्हटल्यावरती कसं असतं की आपण खूप ठिकाणी पोचतो किंवा ती एक लिमिटेशन्स नसतात त्याला. मग गद्य आवडतं की पद्य? काय लिहायला जास्त आवडतं? जास्त पद्य. अच्छा. कारण गद्यापेक्षा पद्यामध्ये कसं तुम्हाला कमी शब्दात तुमचा जो काय आशय तुम्हाला सांगायचा आहे तो कमी शब्दात तुम्हाला पोचवायचा असतो. ते चॅलेंजिंग असतं खरं म्हणजे. पण मला ना लहानपणापासून असं वृत्तबद्ध म्हणजे लयीत छंदबद्ध कवितांची खूप आवड होती. शाळेत सुद्धा आमच्या वृत्तबद्ध कवितांच्या अंताक्षरी वगैरे व्हायच्या, तेव्हा मी कायम शाळेच्या टीममध्ये असायचे. तर मीटरमध्ये कविता, मीटर हा म्हणजे आजकालच्या संगीतकारांचा शब्द आहे की मीटरमध्ये कविता असली की त्याचं गाणं होतं. तर त्याच्याकडे आपण पुढे येऊ. पण कविता म्हणशील तर
आमच्या कुवेतच्या महाराष्ट्र मंडळात आम्ही भरपूर असे कार्यक्रम करतो. अच्छा. म्हणजे एक थीम बेस्ड कार्यक्रम म्हणतात ना तसं. हां. तर ते कार्यक्रम करत असताना आमची गाणी बसवायचा माझा एक मित्र विवेक काजरेकर म्हणून. तर तो असा एक खूप छान कार्यक्रम झाला आमचा आणि नंतर असा व्हॅक्यूम झाला की आम्ही रोज भेटायचो प्रॅक्टिसला गाण्याच्या आणि मग एकदम व्हॅक्यूम. तर मग त्यांनी काय केलं, या मायबोली.com या साईटवरनं तो कविता घ्यायचा आणि आमच्याकडनं ते गाणी बसवून घ्यायचा तो. अच्छा. मग अशी भरपूर गाणी तयार झाली आमची, बसली पण भरपूर गाणी. आणि मग असं वाटायला लागलं की आपण पण लिहून बघायचं का कविता. आणि तशी कविता मला भेटली ऑलमोस्ट वयाच्या 35व्या वर्षी. अच्छा. उशिरा भेटली पण आता आहे ती घट्ट सोबत आहे माझ्या. हो, म्हणजे ते शब्द आणि भाव या दोन्हींना गुंफल्यानंतर ती कविता म्हणजे मग त्याचा आनंद वेगळाच मिळत असेल. अशी कविता लिहिलेली आहे तर ती म्हणून दाखवली तर आवडेल आम्हाला खूप. मी माझी एक गझल सादर करते. जीवनात प्रत्येक क्षणाचा उत्सव करते आहे. जीवनात प्रत्येक क्षणाचा उत्सव करते आहे. सुखासारखे दुःखाला पोटाशी धरते आहे. सुखासारखे दुःखाला पोटाशी धरते आहे. किती शिकवले आयुष्याने पाटी अजून कोरी. किती शिकवले आयुष्याने पाटी अजून कोरी. काल गिरवले तेच नेमके धडे विसरते आहे. काल गिरवले तेच नेमके धडे विसरते आहे. आता पुढचा बघा. एक सुखाची रेघ मारली आहे उंबरठ्याशी. एक सुखाची रेघ मारली आहे उंबरठ्याशी. दुःख बिचारे अडखळते अन मागे सरते आहे. दुःख बिचारे अडखळते अन मागे सरते आहे. सहज मिरवते दुःख वेदना झोळीमध्ये माझ्या. सहज मिरवते दुःख वेदना झोळीमध्ये माझ्या. वावरताना सुखासवे काळीज कचरते आहे. क्या बात आहे. वावरताना सुखासवे काळीज कचरते आहे. आणि हा शेवटला शेर. दैवाच्याही पोतडीतले प्रश्नच सरले बहुदा. दैवाच्याही पोतडीतले प्रश्नच सरले बहुदा. माझे कायम हसरे उत्तर पुरून उरते आहे. माझे कायम हसरे उत्तर पुरून उरते आहे. वा 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 वा, सुंदर, अप्रतिम अप्रतिम. म्हणजे दुःख आणि सुख आणि हसू म्हणजे सगळ्याचा मिलाफ एकदम जोरदार आहे ह्याच्यात. फारच सुरेख, फारच सुरेख. धन्यवाद. कवितांची गाणी झाली. म्हणजे कविता तर तुम्ही म्हणाल्या तसं की पद्य रूपात लिहायला आवडत आहे, पण त्याच छोट्या छोट्या म्हणजे कमी शब्दात रचलेल्या कवितांची जेव्हा गाणी होतात त्याचा अनुभव सांगा. म्हणजे ते कसं वाटतं. ते अक्षरशः ते एक ड्रीम कम ट्रू. म्हणजे मी खरं म्हटलं तर ते स्वप्न बघितलं सुद्धा नव्हतं आणि ते प्रत्यक्षात झालं असं. तर मी जसं तुला आधी सांगितलं की आम्ही कुवेतच्या मंडळात आम्ही कार्यक्रम करायचो. तर जेव्हा अशी गाणी आमची तयार व्हायला लागली तर विवेकची साधारण एक 8-10-15 गाणी तयार झाली होती. तर त्याच्यात काही गाणी माझी पण होती, त्यांना चाली दिलेल्या, आणि त्या माझ्या आणि विवेकच्या आवाजातच रेकॉर्ड केल्या होत्या आम्ही. तर तो म्हणाला की आता इतकी छान छान गाणी झाली आहेत, मला असं वाटतं की आपण अल्बम काढूया. मग त्यांनी स्पर्श चांदण्याचे म्हणून तो अल्बम काढला आणि तो माझा पहिला अल्बम होता. आणि त्याच्यातलं म्हणजे माझं पहिलं गाणं चक्क सुरेश वाडकरांच्या आवाजात रेकॉर्ड झालं. वा वा, क्या बात है. म्हणजे सोने पे सुहागा म्हणू शकतो आपण. स्वेअर. म्हणजे मी कल्पनाच नव्हती केली याची आणि ते असं सगळं छान छान घडत गेलं. खूप छान, खूप छान. एकदम मस्त फिलिंग असणार आहे हे नक्कीच. एखादं गाणं गुणगुणणार? चालेल चालेल. ऍक्च्युली एक गाणं माझ्या गाणी भरपूर झाली आहेत पण एक गाणं माझं खास जवळचं आहे, कारण त्या माझ्या कवितेला माझ्या मुलांनी चाल दिली आहे. अरे वा. आणि त्यांनी आणि तो 10वीत होता फक्त तेव्हा. अद्वैत अंबासकर त्याचं नाव. आणि आपल्या प्रिलियम्स झाल्यानंतर थोडासा एक मध्ये ब्रेक असतो ना अॅन्युअल व्हायच्या आधी, तर त्याला मध्ये मोकळा वेळ होता. तर त्या वेळात त्यांनी ती कंपोज केली आणि त्याचं संगीत संयोजन म्हणजे त्याच्यातली जी काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे सगळं त्यांनी वाजवून तो ट्रॅक बनवला आणि माझ्या आवाजातच आम्ही ते रेकॉर्ड केलं होतं घरी. तर त्याचं एक कडवं मी
तुम्हाला सादर करते तुमच्यासमोर. नक्की नक्कीच. घनगर्दरानी धुके दाटलेले किती प्रश्न सारे नभी साठलेले. घनगर्दरानी धुके दाटलेले किती प्रश्न सारे नभी साठलेले. कोडे नभाने असे सोडवावे, कोडे नभाने असे सोडवावे. धरती हिरवे उत्तर मिळावे, धरती हिरवे उत्तर मिळावे. घनगर्दरानी धुके दाटलेले किती प्रश्न सारे नभी साठलेले. रेशीम धुक्याने उतरून हलके, रेशीम धुक्याने उतरून हलके. रेशीम काटे उरी जागवावे, रेशीम काटे उरी जागवावे. रेशीम काटे उरी जागवावे. नव्याने चलावी जुनी वेदना अन नवे गीत हृदयी जन्मास यावे. घनगर्दरानी धुके दाटलेले किती प्रश्न सारे नभी साठलेले. काय म्हणू मी आता, म्हणजे मीच आता स्पीचलेस म्हणतो तसं झालेलं आहे. अप्रतिम गाणे आणि सगळ्यात सुंदर म्हणजे संगीत संयोजन तुमच्या मुलांनी केलेलं आहे, ते पण अफाट केलेलं आहे. फार सुरेख, फार सुरेख. अगदी टाळ्या त्याच्याकरता सुद्धा. मला आता सांगाल की कवितांचं पुस्तक प्रकाशित व्हावं असं वाटलं होतं का? हो, असं वाटत होतं, पण त्याला मूर्त स्वरूप कधी येईल हे कळत नव्हतं. भरपूर झाल्या होत्या कविता लिहून आणि सगळे म्हणत होते मित्रमैत्रिणी की हे पुस्तक काढ, पुस्तक काढ. मग कुठेतरी मलाही वाटायला लागलं की हो, असायला हवं पुस्तक आपलं पण. आणि ते स्वप्न आता पूर्ण होतंय. 22 ऑक्टोबर आता याच महिन्यात माझं चिटणवीस सेंटरला माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. वा वा, तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि अभिनंदन. या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य मला सांगायचंय. आता ऑडिओ बुक्स करत होतेच, मी करते अजून. तर मला काय वाटायचं की माझ्या कविता या फक्त वाचायला नको, त्या ऐकता पण यायला हव्या. कारण बरेचदा मी वृत्तबद्ध जास्त लिहिते, तर त्या वृत्तबद्ध कविता त्या लयीत जर वाचल्या ना तरच ती मजा असते. तर म्हणून मला असं वाटायचं की माझी कविता प्रत्येकाला ऐकता यायला हवी. तर ह्या पुस्तकात तसा प्रयोग केला आहे. प्रत्येक कवितेच्या शेजारी एक QR कोड आहे आणि तो QR कोड स्कॅन केला
अरे तर वा. तुम्हाला ती कविता माझ्या आवाजात ऐकता येते. म्हणतो ना आपण टेक्नॉलॉजी आणि कवितांचा प्रकार ह्याची तुम्ही तो मेळ घातलेला आहे हां. की सगळ्यांना कविता वाचता यावी आणि ऐकता पण यावी. कारण ऐकण्यानी जी तू म्हणतो आपण एक त्याच्यामध्ये मजा घेऊ शकतो हां. ती वेगळीच असते. हो. तर तुम्हाला खूप शुभेच्छा याच्याकरता आणि आम्ही जरूर ऐकणार आहोत ह्या सगळ्या कविता तुमच्या. आणि आपल्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पण यायचं. जरूर 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 नक्कीच नक्कीच. त्याच्यात म्हणजे कविता पण आहेत आणि माझी जी गाणी झाली आहेत कवितांची ती गाणी सुद्धा त्या त्या गायकांच्या आवाजात, अच्छा. ती गाणी सुद्धा ऐकता येणार आहेत त्या ऐकता येणार. पुस्तकात. आणि सगळे दिग्गज कलाकार गाणी गायलेले आहेत. त्यांनी त्यांचा आवाज दिलेला आहे. म्हणतो ना आपण 4 चांद लागले अगदी, तसं. अगदी. पुस्तकात विशेष म्हणजे हेच मला वाटतं तुम्ही जे म्हणाल्यात तसं की QR कोडवरनं तुम्ही पटकन सगळेजण गाणी ऐकू शकता, त्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता. हे आपल्या श्रोत्यांना पर्वणीचंही. मला एक विचारायचं होतं की पुण्यातल्या तुम्ही अंध मुलांकरता ऑडिओ बुक्स करता म्हणून तुम्ही सांगितलं होतं मघाशी, तर त्याचा काही वेगळा अनुभव आहे का? हो, अनुभव म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जेव्हा हे कळलं मला, माझी कुवेतचीच मैत्रीण संध्या जोशी, तर तिची मला असं वाटतं वहिनी आहे, यशोवाणीची प्राची गुर्जर जी आहे, अच्छा. तर ती करायची दीपिका जोशी. तर तिने मला सांगितलं की असं असं आहे. आणि ना मला इतकं छान वाटलं की आपण ना आयुष्यभर आपल्या आनंदासाठी आपल्या सुखासाठी सगळं करतो, पण कुठेतरी असं एक वाटतं की आपण पण एक समाजाचं देणं लागतो, काहीतरी थोडा एक खारीचा का होईना आपला एक वाटा असावा. तर मी ना आता रिटायर झाल्यानंतर आम्ही पुन्हा भारतात येणारच होतो, तर मला कळत नव्हतं की मी एक्झॅक्टली काय करावं तिथे. तर दीपिकामुळे तो मार्ग मला एकदम सापडला आणि घरच्या घरी बसून होणारा होता. तर कुवेतमध्ये असतानापासूनच ते रेकॉर्डिंग वगैरे सुरू झालं. आणि पहिलं रेकॉर्डिंग करताना जेव्हा मला असं ते जाणवलं की अरे आपल्या आवाजात ऐकून ती मुलं अभ्यास करणार, तर त्या ह्यानीच मला असं घळाघळा, म्हणजे पहिलं रेकॉर्डिंग म्हणजे आय वॉज लिटरली क्राईंग. तर आणि नंतर मग ना असं मुलांचे पण, आम्ही त्या रेकॉर्डिंगच्या आधी सुरुवातीला कुठल्याही पुस्तकाच्या आम्ही आमचा फोन नंबर देतो. अच्छा. तर त्या फोन, मग मुलं फोन करायची आम्हाला, म्हणजे मला इतके फोन आले लोकांचे की मॅम तुम्ही खूप छान वाचता, आम्हाला पुढचं पुस्तक पण तुमच्याच आवाजात हवं. आणि असे फोन आले ना की सार्थक झाल्यासारखं वाटतं अक्षरशः, की आपण म्हणतो याच साठी केला होता अट्टाहास. म्हणजे एक रात्री झोपताना एक खूप छान फिलिंग येतं की एक आपण काहीतरी थोडंफार करू शकलो लोकांना आनंद देण्यासाठी. तर ऑडिओ बुक्स करतानाचा विलक्षण अनुभव आहे आणि प्रत्येक रेकॉर्डिंगच्या वेळेला तोच अनुभव येत असतो मला. खरंय, मी सहमत आहे पूर्णपणे. कारण आता मी पण ऑडिओ बुक्स करते, तर मला जाणवतं की त्यांच्याकडनं तो जो फीडबॅक येतो, ती पोचपावती जी असते ती जग जिंकल्याची असते. कारण काय की आपण काहीतरी त्यांच्या कामी येतो आहे आणि अतिशय सुंदर रित्या त्यांना ते सगळं पोचवू शकतो आहे, ही आपल्याला देवानी एक उपलब्धी दिली आहे की नाही हे तू करू शकतेस आणि आपण ते करतोय. तर निश्चितच त्याचा आनंद वेगळा असणार. खूप छान काम तुमचं. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की स्वतःचं करतायत, त्याला जोडीला तुम्ही हे सुद्धा करतायत. काव्यवाचनाचा कार्यक्रम करता तुम्ही? हो. कसा असतो अनुभव तो काव्यवाचनाचा? कारण तेव्हा कसं असतं ना, समोर लगेचच ऑडियन्स असते, तर ती इमिजिएट आपल्याला दाद मिळत असते. अगदी. त्याबद्दल सांगा. आता मध्ये कोरोना काळ ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष होता. तर तेव्हा बाहेरचे सगळे कार्यक्रम बंद झाले होते. तर मला अमेरिकेतल्या मराठी विश्व म्हणून आहे, न्यू जर्सीचं महाराष्ट्र मंडळ. अच्छा. तर त्यांच्याकडनं मला रिक्वेस्ट आली की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी कार्यक्रम द्या 1 तासाचा. तर माझी बहीण न्यू जर्सीत राहते, राजश्री कुलकर्णी. तर आम्ही दोघींनी मिळून मग एक कार्यक्रम डिझाईन केला. त्याच्यात माझ्या कविता आणि त्यांची झालेली गाणी असं, आणि मग एक थीम प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळी. असे आम्ही अमेरिकेत 3 कार्यक्रम झाले आणि एक चिटणवीस सेंटरसाठी कार्यक्रम केला नागपूरच्या, पण ते सगळे ऑनलाईन होते. पण आता चिटणवीस सेंटरचे रवींद्र दुरुककर यांचा मध्ये फोन आला मला आणि म्हणाले की आमच्यासाठी आता लाईव्ह कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांसमोर सादर करा आता तुम्ही.
तर माझा मग साद नव्या ऋतूची म्हणून हा कार्यक्रम माझा तिथे झाला. गेल्या महिन्यातच झाला, सप्टेंबरमध्ये. तर खूप भरभरून दाद मिळाली लोकांची. आणि आतापर्यंत काय होतं की म्हणजे आपण गाण्यांचे कार्यक्रम ऐकतो, बाकी भाषणं ऐकतो, पण कविता अरे बोरिंग असेल असं जनरली असं असतं की अरे माझा प्रांत नाही आहे तो, मला नाही आवडणार. पण लोकांनी इतकी भरभरून दाद दिली प्रत्येक कवितेला समजून उमजून, आणि खूप खूप छान अनुभव होता. इवन ऑनलाईन सुद्धा जे कार्यक्रम झाले त्याच्यावर सुद्धा तासभर लोक कंटिन्युअस बघत होते. म्हणजे जेवढ्या लोकांनी एंट्री केली ते शेवटपर्यंत तेवढी लोक तिथे उपस्थित राहिली. तर ते खूप छान फिलिंग. आणि लोकांसमोर सादर करण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. काय तू म्हणालीस तसं. कारण तो इमिजिएट आपण म्हणतो ना, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जेव्हा आपल्याला ती बदलताना दिसतात, ती कविता सादर होताना जेव्हा त्यांच्याकडनं एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते, ती आपल्याला त्या टाळ्याच असतात, त्या आपल्याला ती एक पोचपावती असते त्याची. तर तो एक आनंद खूप सुंदर असतो. जयश्रीताई, मला एक विचारायचं होतं, म्हणजे तुमच्या याच्यात उल्लेख केलेला आहे की तुम्ही हिंदी पण गीतलेखन केलेलं आहे. तर ती सुरुवात कशी झाली, किंवा म्हणजे तो एक्सपिरियन्स कसा होता? अभिजित राणे ह्या संगीतकारांनी माझा पहिला स्वतंत्र अल्बम काढला, सारे तुझ्यात आहे, ज्याच्यात देवकी पंडित, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गाणी गायली होती. तर तो आमचा अल्बम छान पार पडला. नंतर मला अभिजितचा एक दिवस फोन आला की मी एक ट्यून बनवली आहे, त्याच्यावर तू मला हिंदी शब्द लिहून देशील का? तर मी म्हटलं अरे मी ट्यूनवर अजूनपर्यंत लिहिलेलं नाही आहे. तर तो म्हणला तू लिहून बघ, नक्की येईल, कारण तू मीटरमध्ये छान लिहितेस तर तुला ट्यूनवर पण लिहिता येईल, तू ट्राय कर. आणि मग मी केला प्रयत्न. तर एक गणपतीचा अल्बम त्यांनी काढला होता, त्याच्या ट्यूनवर मी गाणं लिहिलं. तर अशी सवय झाली मला की ट्यूनवर शब्द लिहायचे. तर अमेरिकेतला निखिल अय्यर म्हणून एक खूप टॅलेंटेड सिंगर आहे. तर त्याचा एक दिवस मला मेसेज आला की आंटी, कॅन यू राईट वन सॉन्ग फॉर मी ऑन माय ट्यून इन हिंदी? तर मी म्हटलं ओके, आय विल ट्राय. कारण आता अभिजितमुळे मला तो अनुभव आला होता ट्यूनवर कसे शब्द लिहायचे, पण ते मराठीत लिहिलं होतं. तर आता हिंदी म्हटलं बघूया करून, नाही जमलं तर काय, नाही जमलं असं सांगता येईल. आणि मी मग त्याला लिहून दिलं. पण ते इतकं आवडलं त्याला गाणं, आणि ते गाणं सुपरहिट. म्हणजे यूट्यूबवर मला असं वाटतं त्याला 13K व्ह्यूज मिळाले, आणि भरपूर म्हणजे खूप आवडलं त्यांना सगळ्यांना गाणं, हे ऑडियन्सला बेसिकली. आणि मग त्याच्यासाठी मी ऑलमोस्ट 10 गाणी हिंदीत लिहिली ट्यूनवर. तो ट्यून पाठवायचा, मला थीम द्यायचा, आणि मग मी त्याच्यावर त्याला गाणं लिहून द्यायची. तर अशी भरपूर गाणी झाली. आणि आता तो कॉन्सर्ट्स करतो अमेरिकेत, आणि त्याच्यात ती गाणी माझी सादर केली जातात. तर तो पण एक खूप आनंद देणारा क्षण. आणि मला एक आता ह्याच्यातनंच अजून एक प्रश्न डोक्यात हा आला की ट्यून आधी घेऊन गाणी लिहिणं, किंवा आधी तुम्ही कविता लिहिता आणि मग त्याला एक साज चढवणं, या दोन्ही मधलं इंटरेस्टिंग तुम्हाला काय वाटतं, किंवा कुठलं कठीण कुठलं सोपं असं काही आहे का? हो, अगदी. आता मी कविता लिहिते, कुठली पण कविता जेव्हा उतरते कागदावर, तेव्हा माझ्या मनात त्या क्षणी जे भाव असतात ते भाव उतरवते मी. आणि मग ह्या कवितेला गाणं बनवण्याचं जे चॅलेंज असतं ते संगीतकाराचं असतं, कारण त्याला ते भाव पोचवणारी चाल द्यायला बांधायची असते ती चाल. पण जेव्हा थीम आपल्याला देतात आणि ट्यून देतात, तेव्हा ते चॅलेंज गीतकाराचं असतं, कारण ती थीम पण सांभाळायची, ती लय सांभाळायची, आणि त्याच्यात ते शब्द चपखल असे टाकता आले पाहिजे, सो दॅट ते मेकॅनिकल नको वाटायला की ओके मीटरमध्ये चालली आहे गाडी डुक 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 डुक, असं नको वाटायला, की ते आशय संपन्न गाणं व्हायला पाहिजे. तर ते गीतकारासाठी चॅलेंजिंग असतं. नक्कीच, कारण भाव आपल्याला जर पोचवायचे तर ते
अप्रोप्रिएट आणि अगदी हवे तसे शब्द हा. त्या ट्यून मध्ये बसवणं म्हणजे ते कठीण. हो. म्हणजे हे कठीण आहे. कठीण खरं तुमच्यासारख्या प्रतिभावंत व्यक्तीला कठीण नाही, पण हा प्रयोग मला म्हणजे हे नवीन आवडलं. ऐकल्याबरोबर छान वाटलं की ट्यून वरती शब्द बसवणं आणि आपल्या शब्दांना साज, म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकार लीलया सांभाळता आहात. तुमचं खूप 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 अभिनंदन त्याकरता. आणि अजून एक मला आता प्रश्न ह्याच्यातनच सुचला की वृत्तबंध तुम्ही लिहिता कविता, तर ते एक्झॅक्टली कसं करावं, किंवा आता जसं नवीन कोणी कविता लेखनाचा प्रयत्न करत असतील तर त्यांना एक थोडीशी म्हणजे काही हेल्पफुल असं काही गाईडलाईन्स किंवा काहीतरी तुम्ही सांगू शकाल तर आम्हाला आवडेल. मला सांगायला पण आवडेल, कारण आजकाल ना मुक्त छंदात लिहिणारे लोक जास्त झाले आहेत. हा. तर त्याच्यामुळे आपल्या जुन्या कविता आठवतात, ते गाई पाण्यावर काय, ती किती सुंदर चाल ना अशी त्याला, तर त्या म्हणायला पण छान वाटतं, लक्षात सुद्धा पटकन राहतात. तर आता ती वृत्तबद्ध कविता कुठेतरी हरवत चालली आहे असं वाटतंय. तर आमचा एक गोदा तीर्थ नावाचा एक ग्रुप आहे, संतोष वाटपाडे म्हणून आहेत त्याचे मेन, जे शिकवतात वृत्तबद्ध. तर आम्ही त्यांच्यासोबत आम्ही पण प्रसार करतोय वृत्तबद्ध कवितेचा. त्याच्यासाठी काय आहे, तुम्हाला लघु गुरु आपण शाळेत शिकलो होतो, पण आता ते आठवत नाही एवढं. आपण म्हणतो आपण कालांतराने हळूहळू गोष्टी मागे पडतात, तसं झालंय ते. पण त्याला तुम्ही उजाळा देता आहात. हो. आणि ते म्हणजे लघु गुरु चा सिक्वेन्स असतो. हो. तो सिक्वेन्स कवितेच्या प्रत्येक ओळीत तुम्हाला फॉलो करायला लागतो. बरोबर. तर आधी सुरुवात म्हणजे लघु काय गुरु काय इथपासनं, म्हणजे ती प्रॉपर तुम्हाला त्याचा अभ्यास करायलाच लागतो. तर ज्यांना इंटरेस्ट आहे तसं भरपूर मटेरियल आहे, इंटरनेटवर पण उपलब्ध आहे. आणि कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा नक्की. मला त्यांना मदत करायला, त्यांना गाईड करायला मला खूप आवडेल. हो, नक्कीच. कारण असं लिहिणाऱ्यांनी त्यांना जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर तुमच्यासारखं कोणी गाईड करणारं असेल तर अगदी छानच त्यांना ती उपलब्धी होईल तुमच्याकडून. आपल्या गप्पा छान रंगात आलेल्याच आहेत, पण आता तो शेवट कुठे ना कुठे येतो, तसं आपण शेवट घेतोय, तो म्हणजे एका कवितेने. एक कविता सादर करते. कवितेचं नाव आहे मी विजेता. नाचती ही प्रश्नचिन्हे फेर धरुनी का अशी, नाचती ही प्रश्नचिन्हे फेर धरुनी का अशी, उरी धडधड श्वास अवघड आर्त हुरहुर का अशी. जीवनाच्या हर सवाला सहज उत्तर मी दिले, जीवनाच्या हर सवाला सहज उत्तर मी दिले, लाभले जे हसत खेळत आजवरी स्वीकारिले. आज मग का मी निरुत्तर, आज मग का मी निरुत्तर, आज का मी पांगळी, आज मग का मी निरुत्तर, आज मी का पांगळी, का सुचेना मार्ग काही आज का मी वेगळी, का सुचेना मार्ग काही आज का मी वेगळी. जोर माझ्या मनगटी माघार नामी घेतली, जोर माझ्या मनगटी माघार नामी घेतली, खेळ रडीचा जाहला तेव्हाच नियती जिंकली, खेळ रडीचा जाहला तेव्हाच नियती जिंकली. हार कधीही मानली ना आसवे गाळून मी, हार कधीही मानली ना आसवे गाळून मी, सावरुनी घावरुधई बाजी हर जिंकेन मी, सावरुनी घावरुधई बाजी हर जिंकेन मी. संघर्ष माझा मित्र आता, संघर्ष माझा मित्र आता आज नियती अंकिता, संघर्ष माझा मित्र आता आज नियती अंकिता. मात तुझला देऊनिया मी विजेता मी विजेता, मात तुझला देऊनिया मी विजेता मी विजेता. रडविले मज हरघडी तू नाही विझणे हे आता, रडविले मज हरघडी तू नाही विझणे हे आता. ताठ आहे ताठ राहीन मी विजेता मी विजेता, मी विजेता मी विजेता. सुंदर, अप्रतिम अप्रतिम. मी विजेता म्हणजे हे
किती पॉझिटिव्हिटी आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या गप्पा अशा छान रंगात आलेल्या आहेत आणि कवितांची जोड मिळाल्यावरती तर मजाच वेगळी आलेली आहे. श्रोत्यांना हे ऐकून खरंच खूप आवडणार आहे. खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी बातचीत करून. मी रेडिओ अक्षच्या सगळ्या टीमकडनं तुमचे मनस्वी आभार मानते आणि तुमच्या सगळ्या पुढच्या उपक्रमास तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. मला पण खूप मजा आली.